Now next point we consider here, that is viscosity. It is another property of fluid. जसं आपण लास्ट इयरमध्ये दोन सॉलिड सरफेसेसमध्ये असणारं फोर्स ऑफ फ्रिक्शन हे काय कन्सिडर केलेलं आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन स्टडी केलेलं होतं. त्याच्यावरून आपण स्टॅटिक कायनेटिक फ्रिक्शन कन्सिडर केलेलं आहे, म्हणजेच तिथं एकाच्या मोशनला अपोज केला जातो. सिमिलरली इन केस ऑफ फ्लुइड देअर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ force which opposes relative motion between adjacent layers. This tendency or this property is known as viscosity. म्हणजे दोन लगतचे लेयर्स जर आपण फ्लुइडमधले कन्सिडर केले तर ते काय करतात, एकमेकांच्या मोशनला अपोज करतात. त्या प्रॉपर्टीला म्हणायचं विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी इज नथिंग बट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच इट अपोजेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन इट्स ॲडजसंट लेयर्स. आता या लेयर्समध्ये प्रेझेंट असणारं जे फोर्स आहे, जे अपोजिंग फोर्स आहे, इट इज नोन ॲज ड्रॅगिंग फोर्स ऑर वी कॅन कॉल इट ॲज विस्कस ड्रॅग ऑर वी कॅन कॉल इट ॲज विस्कस फोर्स. तर इथं वॉटर जर आपण घेतलं, वॉटर आणि समजा मध आपण सरफेसवरती ओतले तर वॉटर इझिली स्प्रेड होतं, म्हणजेच त्याला लो विस्कॉसिटी असणार आहे. आणि जर आपण मध घेतला तर मधला पसरण्यासाठी काही वेळ लागतो, म्हणजेच इथे विस्कॉसिटी ही मॅक्सिमम असणार आहे. याचाच अर्थ काय, तर इथे अपोजिंग फोर्स इन केस ऑफ हनी इज मोर, इथं वॉटरच्या केसमध्ये मात्र अपोजिंग फोर्स किंवा विस्कस फोर्स हे मिनिमम असेल. आता जे नॉन विस्कस फ्लुइड्स आपण कन्सिडर करतो, त्या नॉन विस्कस फ्लुइडसाठी विस्कॉसिटी ही 0 असते. तर नॉन विस्कस फ्लुइडमध्ये आपल्याला एक्झाम्पल देता येईल, म्हणजे ॲक्च्युली हेलियम ॲट अबाउट 2 केल्विन टेम्परेचरला जे लिक्विड हेलियम आहे ते नॉन विस्कस कन्सिडर केलेलं आहे. तर नॉन विस्कस फ्लोमध्ये सगळे जे पार्टिकल्स आहेत ते सेम व्हेलॉसिटीनं फ्लो होतात. म्हणजे इथं आपण नॉन विस्कस फ्लो आणि विस्कस फ्लो इथं दाखवलेलं आहे. तर विस्कस फ्लोमध्ये इथं एकमेकांच्या मोशनला अपोज केल्यामुळं ही काय मोशन प्रत्येक लेअरची काय असते, डिफरंट असते. तर दोन ॲडजसंट लेअरमध्ये प्रेझेंट असणारं फोर्स हे आपण विस्कस ड्रॅग कन्सिडर केलेलं आहे. आता जर आपण लिक्विड्स घेतले तर लिक्विडमध्ये जे विस्कस फोर्स आहे ते विस्कस फोर्स कशामुळे असतं, तर त्या लिक्विडच्या मॉलिक्यूलमध्ये असणारं जे कोहेसिव्ह फोर्स आहे त्याच्यामुळं लिक्विडमध्ये विस्कस फोर्स असणार आहे, विस्कस ड्रॅग असेल. आणि गॅसेसमध्ये जे फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स आहेत त्या फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्समुळं जे कोलिजन होतं त्याच्यामुळं तिथं विस्कस ड्रॅग हा प्रेझेंट असणार आहे. आता जर दोन लेयर्समधली जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ती जर स्मॉल असेल तर त्यावेळी विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स हे काय घ्यायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घ्यायचं. पण आपल्याला माहिती आहे टर्ब्युलंट फ्लोमध्ये ही जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ती स्मॉल नसते, तर ती काय होते, इन्क्रीज होते. अशा केसमध्ये मात्र विस्कस ड्रॅग हे काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हायर पॉवर्स ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या हायर पॉवरशी ते काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. तर ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. म्हणजे dv/dx हा जो रेशो आहे इट इज नोन ॲज व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. तर व्हेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंटची रेशो त्याला काय म्हणायचं, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. नेक्स्ट आपल्याला डिफाईन करायचं आहे ते म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर अ स्ट्रीमलाईन फ्लो आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफाईन करण्यासाठी हा जो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे तो काय आहे, तर फॉर अ स्ट्रीमलाईन फ्लो, जर फ्लो हा स्ट्रीमलाईन असेल तर विस्कस फोर्स हे काय असतं,
तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर असेल and also it is directly proportional to velocity gradient. That is, we consider here F directly proportional to A into dV by dx. Now if we remove this proportionality sign, then we use here equal sign, then F is equal to eta A into dV by dx. आता इथं हा जो ईटा आहे, दिस ईटा इज नोन ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड. आणि याच्यावरून ईटासाठी फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल ईटा इज इक्वल टू एफ अपॉन हे ए इकडं जाईल आणि डी व्ही बाय डी एक्स तसंच घ्यायचं आहे, कारण ही टोटल टर्म आपण व्हेलॉसिटी ग्रॅडियंट कन्सिडर करणार आहे. त्यामुळे ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स. So from this we can define coefficient of viscosity as coefficient of viscosity is nothing but viscous force per unit area per unit velocity gradient. So viscous force F upon A into dV by dx is nothing but coefficient of viscosity. So from this we can calculate the SI unit of coefficient of viscosity as Newton second per meter square, NS per meter square.